नमस्कार मंडळी, एक चमचा स्वादमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण खूपच सोपी व स्वादिष्ट रेसिपी बघणार आहोत। रेसिपी सुरू करण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं का? आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला मग मंडळी, उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आजची रेसिपी साधी सोपी व चविष्ट असं बिन मसाल्याची भाजी म्हणजे भेंडीची भाजी बनवणार आहे। सगळ्यात अगोदर इथे मी गॅस चालू करून कढई ठेवलेला आहे। इथे मी 2 ते 3 चमचे असं तेल घातलंय कढईमध्ये। तेल तापल्यानंतर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे। अगदी मी बारीक चमचा आहे माझा। छोट्या चमच्याने 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घालायची। तेल तापल्यानंतर जिरे आणि मोहरी घातल्यानंतर इथं मी बारीक असं लसणाच्या पाकळ्या 4-5 असं बारीक कट करून घेतलेलं घातलंय। तुम्ही वाटूनही घालू शकता। कट करून घातल्याने ह्याला वेगळी जरा चव येते। करकर असं छानपैकी दाताखाली आलं की मस्त छान लागतं हे। आता ह्याला थोडंसं परतून घ्यायचं। इथे एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, ते घातलंय। हे दोन्ही घातल्यानंतर साधारण 1 मिनिट असं परतून घ्यायचं ह्याला। कांदा परतून घेतल्यानंतर इथे मी 2 चमचे असं बेसनचं पीठ वापरले। यामुळे ह्या भाजीला एकदम छानसं टेस्ट लागतं। आता हे कांद्यामध्येच बेसनाचं पीठ सुद्धा भाजून घ्यायचं। अगदी थोडंसं साधारण 1 मिनिट असं ह्याला भाजून घ्यायचं, कांद्यामध्येच परतून घ्यायचं। बेसनाच्या पिठामुळे भाजीला एकदम वेगळं छानपैकी टेस्ट लागतं आणि शेंगदाण्याचं कूट सुद्धा कमी वापरलं जातं। थोडंसं परतून घेतल्यानंतर इथं मी कट करून घेतलेली भेंडी घातले। अगदी थोडंसं हळद घालायचं। भेंडी घातल्या हळद घातल्याने भेंडीचा कलर चेंज होणार नाहीये, हिरवी ते हिरवीच राहणार आहे। कलर चेंज होत नाही आणि भाजी एकदम दिसायला सुद्धा सुरेख दिसते। एकदम कलरफुल असं भाजी दिसते हळद घातल्यामुळं। पटकन थोडं हळद घातल्यानंतर परतून घ्यायचं छानपैकी 1 ते 1.5 मिनिट असं त्या तेलामध्येच कांद्याच्या ह्याच्यामध्ये भेंडी असं परतून घ्यायचं। ते परतून घेतल्यानंतर लाल तिखट घालायचं। तुमच्या आवडीनुसार चवीनुसार लाल तिखट घालायचं। साधारण इथे 1 चमचा असं लाल तिखट घातलंय। हे परतून घेतलं। अगदी थोडंसं अर्धा टमाटा असं कट करून घेतलेलं आहे, मधलं बी वगैरे काढून घेऊन वरच्या सालच कट करून घेऊन घातलंय यामध्ये। इथं 2 चमचे असं दही घेतले मी। दह्यामुळं वेगळी चव येते आणि भेंडी असं चिकट होणार नाहीये। 2 चमचे दही आणि 2 चमचे असं पाणी वापरलं यामध्ये। आता ह्याला छानसं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी मीठ घालायचं। मीठ घालून सुद्धा खलेवरे करून घ्यायचं ह्याला, जेणेकरून सगळीकडे मीठ मिक्स होऊन जाईल। तुम्ही बघू शकता कलर सुद्धा 1 नंबर आले। सगळ्यात शेवटी म्हणजे दाण्यांचं कूट घालायचं। शेंगदाण्याचं जाडसर वाटून घेतलेलं मी कूट वापरले। साधारण 2 चमचे असं मोठ्या चमच्याने 2 चमचे असं दाण्याचं कूट घातले।
चला मग रेडी झालेली आहे आजची भाजी. चला मग मंडळी, आजची रेसिपी रेडी झालेली आहे. भेंडीची भाजी साधी सोपी बिना मसाल्याची आणि एकदम चविष्ट असं. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.